नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, RT ॲडमिशन 2024-25साठी पहिली सोडत जी आहे तर जाहीर झालेली आहे। तर त्या पालकांना आता प्रवेशासाठी जे आहे 31 जुलै या ठिकाणी डेट देण्यात आली होती। तर यानंतर आता डेट एक्सटेंड झालेली आहे की नाही किंवा दुसरी सोडत कधी लागणार आहे आणि यासोबतच आतापर्यंत किती प्रवेश या ठिकाणी कन्फर्म झालेले आहेत आणि किती व्हॅकन्सी अजून बाकी आहेत आणि दुसरी सोडत कधी लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून RT संदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी आपण थोडंसं ॲप्लिकेशन डिटेल बघून घेऊयात। किती ॲप्लिकेशन या ठिकाणी एकत्र आले होते? 2,42,516 ॲप्लिकेशन या ठिकाणी केलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये पहिली सोडतमध्ये जे आहेत तर नंबर ऑफ सिलेक्शन, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे तर 93,009 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पहिली सोडतमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्यामध्ये दुसरी वेटिंग लिस्टमध्ये जे आहे तर 71,276 विद्यार्थ्यांचे आहे आणि आतापर्यंत पहिल्या राऊंडमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांचे नंबर तर यांनी फक्त 40,538 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणजे 40,538 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे आहे आपले प्रवेश कन्फर्म केलेले आहेत। म्हणजे अजून जवळजवळ जे आहे 53,हजार जागा रिक्त आहेत, अजूनसुद्धा ॲडमिशन कन्फर्म झालेले नाहीत। मग यासाठी आता पालकांना अत्यंत आनंदाची बातमी आहे की जे बालकांचा नंबर लागलेला आहे यांना प्रवेशासाठी अजून काही कालावधी या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आता कधीपर्यंत करू शकतात ते आपण डिटेलमध्ये बघून घेऊयात। तर मित्रांनो, जसंही तुम्ही या ठिकाणी वरती ॲडमिशन शेड्यूलमध्ये आलात, या ठिकाणी तुम्ही अकॅडमिक इयर, ॲप्लिकेशन राऊंड आणि सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ते सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल पूर्ण या ठिकाणी दाखवणार आहे। जसं की या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट जी आहे तर 20 तारखेला आली होती, त्यानंतर 23/7/2024 पासून तुम्हाला 31/7/2024 पर्यंत या ठिकाणी प्रवेशासाठी कालावधी देण्यात आला होता। परंतु या ठिकाणी भरपूर प्रवेश अजून कन्फर्म होण्याचे बाकी होते, म्हणून या ठिकाणी जे आहेत तुम्हाला डेट वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे काही मुदत या ठिकाणी अजून देण्यात आलेली आहे। आता जे आहेत ज्या बालकांचा नंबर लागलेला आहे ते 5/8/2024 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। म्हणजे ज्या बालकांचा नंबर लागलेला आहे त्याने लवकरात लवकर आता 5/8/2024 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। यानंतर आता तुम्हाला वेळ मिळेल की नाही याची काही संधी किंवा चान्सेस नाही, परंतु 5 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। आणि दुसरी सोडत जी आहेत तर ती मग आता 5/8/2024 पर्यंत सर्व बालकांचे प्रवेश निश्चित करणे झाले तर यानंतर जर यांना मुदत अजून वाढवून दिली नाही तर लगेचच 5 तारखेच्या नंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात येईल। जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल आणि यामध्ये किती व्हॅकन्सी असते यावरती डिपेंड आहे वेटिंग लिस्टमधले किती विद्यार्थी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्या पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटूया अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।